मुलीच्या मोबाईलमधले मेसेज वाचा, बॅलन्स चेक करा. आपण पूर्ण 100 रुपये दिले ते, त्याच्यात 500 रुपये आलेत. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली याची जरा चौकशी करा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का भर GB आहे जरा बघा. आता लग्नपत्रिका बंद केल्यात, लग्नपत्रिका बंद केल्यात आता. आणि ती बोर्ड आणल्यात रस्त्याला, डिजिटल बॅनर लावा बरं का. ते तुम्ही पराक्रम केला, बाप पैदा झाला. पण ते नवरा नवरीचे फोटो आहे ना, जरा माणसाच्या अवलादीचे लावा भाऊ. अक्षरशः पावत नाही ते, आणि अक्षरशः आपल्या संस्कृतीचा तो अपमानाचे. लक्ष्मी चंचले, काय मत आहे तुमचं? कशातही पैसे घालते लोक, कशातही पैसे घालू नका. 70,000ची पोराला पल्सर आहे फिरायला, 10चा त्याला मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्या अवलादीच्या पायात बूट आहे. रुपड्या इन्कम नाही, ते का आला हरिपाठ करीन, ते माझाठलं. मग त्यांनी आता वाढदिवस साजरे करायची पद्धत आणली, घरी नाही करते त्या. मग आता त्याने हायवेला वाढदिवस साजरे करायचे, धाब्या पुढं केक ठेवायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. आणि मग दारू प्यायला एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायचा, ए रट्ट्या, ए भिक्या. का आला सुधरतील? लहान आले पोरं, खरंय का खोटंय? जोरात बोला, खरंय का खोटंय? लोक इस्त्री पाहतात, कर्ज पाहत नाहीत. लोक गाडी पाहतात, तिचे हप्ते पाहत नाहीत. लोक बंगल्याचा कलर पाहतात, गौंड्याची उधारी पाहत नाहीत. लोक बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाही. ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या, त्यांच्या बायका निघून गेल्या. मला गमेंड लई दिवस चालत नाही. 2.5 वर्ष सरपंच आहे तू. येड्यावानी करू नको, येड्या. बुंगती दिवस फिरतात, दिवस राहत नाही. सुनबायांनी डाय का, जरा सासू सासऱ्याला त्रास द्यायचं कमी करा. तुम्ही पळून जा, आपलं मत नाही. फक्त माझ्या एका प्रश्नाचं वाक्य ऐका, आज ऐकाल का? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. नाही तर त्या मला शिव्या, भया कोणी आला का तुम्ही आला, मग तर संध्याकाळीच मी येईल. तू आज तू फक्त मला शिवी देऊन तर पाय प्रयोग तर कर. आता बायका सुद्धा आपल्याला दुसरी कोण आणायची पाळी आली, खालून आणल्या. ती बी रविवारी आली, गुरुवारी ती गेली. जागरण गोंधळा, जात लंगर तुटला, काय सांगत. मिवनीच्या ऍडमिशनची याला काळजी, थोरली मिवनी बारात पण आलेली त्याची याला चिंता. लहान मिवनी परीक्षेला गेली 12वीच्या, मग येते का नाही तिला सापडून आणा याला आठवडा गेला. मग ती का निकालच घेऊन येते राय. यांना इकडे पाहिलं वेळ कोणावर प्रेम करायला मोकळे. ज्यांनी ज्यांनी अशी लपडे लुपडे केले, लव्ह मॅरेज बिरेज केले, तोंड जोर आहे माणूस मिळाला. दरवाजे लावून भांडे घासतात आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. काय सांग, एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मेला, काय बोंबलं ती बाई, ढास रडती, नुसती भीती जुडीतीन, बांगड्या फोडीतीन. देवान तुझी रान रणकीन झाली, मेल्यानं मला काला ठुलन, त्यांना काला नेलं. कशासाठी जगून, कोणच्या गपावून जगून, कशासाठी जगून, कोणच्या गपावून जगू. आणि नवरा जवळतून ती आगी गवडीची आणि 2-4 बाया तिला माग वडीची. अशी जाळा जवळ न्यायची, थोडी दिल्ली करायची, जाऊन द्यायची थोडी. चिंगाट मला गाठीन इडी. ती म्हणती नको बाई, पप्याचा बाप दिवसा सुद्धा सपनात यायला लागला. आता कोण मरतो कोणासाठी? अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. माणसं फक्त पैशावर प्रेम करते, माणसाला काय घेणं, काय अवताल धरायचं नाही, गपचूप आहे. काही माणसांची शंकाच लई, माणीत मणी 108च का, आम्ही 908 घालू, तुला रुतती का? कीर्तनकार कमरच का बांधतो, तो मुंडकं बांधील, तुला काय करायचं? काही बावळाटवानी शंका. मला एकाने विचारलं, का हो एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे, पंढरपूर वैकुंठ आहेच. मग एकानं मला विचारलं, का हो पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या मागं रुक्मिणी का? अक्कल बंद झाली आपली. कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा सृष्टीच नव्हती तेव्हा पंढरपूर होते. मग मी त्याला सांगितलं, बावळाटा आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला, रुक्मिणी मागच आहे. उलटी आमची रुक्मिणी पंढरपूरची अंतर सोडू नये. ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडीव हाटुती, मधून मुंडकं बाहेर काढती, पांडुरंगाला सांगती राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. कोणत्याही प्रियकरानं मला सांगा, तुमचं हॉटेलचं बिल किती प्रियशन दिलं का?
देणारच नाही, हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खात एकटं. तवर हे एक कांडी चूक येते आणि याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही बावळाटा. 4 गुरुवार पैकी एखादा गुरुवार नवऱ्याच्या बाया पडली का? 8 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बगलात उशिड्या झाल्या आणि तू इकडं उद्यापन घाली ती. पार्वतीनं गुरुवार केला, शंकर धाब्यावर जावला. काय उपयोग त्याचा? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी तुझे संसार. शंकर म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळ. महाराजांची भाषा आहे, माझी नाही. आज आपल्याला प्यायला कोणी शिकवली? मित्रांनी. प्रेयशी पटवायला मदत कोणी केली? मित्रांनी. ढाबा कोणी दाखवला? मित्रांनी. आपण मेलाचा निरोप सगळ्यात जास्त लोकांना पोहोचवला कोणी? मित्रांनी. आपल्या जमिनीला गिऱ्हाईक आणलं कोणी? मित्रांनी. मग नालायकांच्या काय नाद लागायचं? गौंड्याची उधारी पाहत नाहीत लोक, बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाही. ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. मला आता फेर अँड लवली लावून जर माणसं गोरी होत असती तर मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का? मी फेर अँड लवली झोपलोच असतो ना. अक्षरशः लबाड आहेत. काय म्हणायचं तुम्हाला? असं घडण का कधी? पार्ले बिस्किट खाल्यावर जर म्हातारी उड्या हाणीत असती तर आपण म्हातारी दुकानातच ठुली असती. डान्सच कर बाई. थम्सअप पेल्यावर जर माणूस हवेत उडत असता तर आपण गाड्या कशाला घेतल्या असत्या? इथं एक बाटली हल्ली कल्याण, कल्याण एक हल्ली पोचलो संगमनेरला. एक जाहिरात इतकी बिनडोके, एक पोरगी खालून चालते आणि ते काठ वरून छत्री धरून चालते. बरी. एक जाहिरात इतकी बिनडोके, म्हातारीची 10 रुपये सायकलीच्या खाली पाडत्या. गाऊन कोणी शिवला एक, त्याचा पहिला शोध लावा, तो माणूसच सापडला पाहिजे. आणि दुसरी एक घोटाळा केलाय कोणीतरी, फाटक्या चड्ड्या घालायची पद्धत कोणी आणली, तो एक माणूस सापडला पाहिजे. अरे काय बावळ्याचा बाजार झालाय. कोणी आणली चड्डी? आणली आता कोणी एक. इथं कापेले, तू इथं काप दोन्ही बाजून हिंड. अरे माणसं आहे. ज्याची लंका सोन्याची होती तो मिळाला आणि तू टपरीने येतो कुठं? असं येडेवाणी काय करतो? 50% बायका नवऱ्याला नावानं हाका मारतात. इतकी गाड्यांची किंमत कमी झाली. ए शाम, तुझ्या खिशात नाही दाम. काय उपयोग आहे त्याला? आता हे मी तुमच्या पुढे एवढा पोपटावानी बोलतोय आणि मी घरी गेल्यावर माझी बायको मला जर म्हणली काय नाही वरती बुवा काय चाललंय, थबाड नाही फडा. थबाड वासू वासू मालिका बाधी. बरं पाहिलं गप्पा सावाना. ती नवऱ्याला विचारी ती का हो, कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता आणि आज तर ती दुसऱ्याच बाबा बरोबर आहे. मग उद्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला कळलं काय होईल? तो म्हणला ते मरू दे जाऊ दे, पण हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग. मग सगळ्या मुली उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच, पोरं धोका देत नाही. पोरं कधीच धोका देत नाही. पोरांची बाजू मी घेतो. पोरं धोका देत नाही. पोरं कधीच धोका देत नाही. पोरं का धोका देत नाही? मिळतच नाही तर देतील कोण? जर मिळाली तर धोका देते ना. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार. काहींचं मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी नवरी. 15-20 वर्षापूर्वी ना महाराज कट्टर चोर होती, कट्टर. आता चोर सुद्धा भंगार आले. पेट्रोल चोर, टायर चोर, मोबाईल चोर, टपरी फोडली गोवा चोरला. काय चोर आहे? आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. अरे तुझ्या बापाला जर जमलं नसतं तू पागल बिगल आहे का? पोराला हाणीत असेल ना बाप, आपण थांबायचं नाही तिथं, निवांत होऊ द्या कार्यक्रम. काय फरक पडला? जरा रेटून द्यायचं मग म्हणायचं मी आहे ना. आलीच थोबाड वाशीत मध्ये. दारू पिताने डोळे झाकावे, तोंड वाकडे तिकडे करावे, थुकत बाहेर यावे, चांगले कपडे खराब करावे, याला बेवडा असे म्हणतात. एका जन्मात देव नाही मिळणारही नाही.
असं कोणी उठायचं आणि एक वारी केली म्हणजे मोक्षी मिळत तुझ्या बापाची पेंड का? कोणी म्हणायचं माया पोराला पकवा शिकवा, काल झक माराय पकवा त्याचं याडं निघलं तुझ कोण शिकतो? कोणी उठायचं? दोन भोंगळे दारुडे रस्त्यानं आले, भोंगळे पुरा मोकळा, एकानं लंगोट लावून होता आणि एक मोकळाच होता, पुरा मोकळा, सिग्नल नाही ट्रॅफिक नाही. आणि तो लंगोट लावेल त्याला काय म्हणतो माहिती का? अरे का मोकळा हिंडतो, ही घे लंगोटी, जाईल मोकळे दोन्ही बी.